शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय ते मुक्काम पोस्ट नरखेड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी. या गावचे शेतकरी आहेत श्री बाळासाहेब शिंदे साहेब. त्यांच्या प्लॉटवर आज आपण काय केलंय तर 50 मीटर क्यूबचा सँड फिल्टरचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलंय. जैन कंपनीचा फिल्टर आहे. या गावचे जे काय ड्रिप इरिगेशनचे दुकानदार आहेत किशोर कदम साहेब, त्यांचं वरद ॲग्रो एजन्सी म्हणून नरखेडमध्ये दुकान आहे. मोहोळ तालुक्यातील जर काय काम असेल तर तुम्ही ह्यांचा नंबर मी मेन्शन करतो, तर तुम्ही ह्यांच्याशी संपर्क साधू शकता. आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा दुसरा मुद्दा आपण काय केलंय तर एकाच ठिकाणी आपण काय केलं तर 2 मोटरीचं अटॅचमेंट करून या ठिकाणी त्याला इनलेट दिली आणि इनलेट देऊन आपण काय केलंय आउटलेट ही त्याच्या पुढे जो स्क्रीन फिल्टर आहे तो बसवून आउटलेट बरोबर आपण 4 इंची मध्ये दिले. हा फिल्टरची इनलेट आणि आउटलेट 3 इंच येते. आता दुसरा एक मुद्दा विषय काय होतं तर आपण या ठिकाणी काय केलंय तर पीआरव्ही बसवलाय. आता पीआरव्ही म्हणजे काय, जसा एनआरव्ही महत्वाचा असतो तसाच पीआरव्ही ही महत्वाचा असतो. आता आपण या ठिकाणी पीआरव्ही बसवलाय, पण पीआरव्ही कुठं बसवलाय तर पीआरव्ही आपण जी काय इनलेट येते त्या इनलेटला बसवलाय, म्हणजे ह्याचा 2 in 1 फायदा होतो. आपण प्रेशर सेट केल्यानंतर तर पीआरव्ही रिलीज पाणी ऑटोमॅटिक करणारच आहे, पण त्यानंतर ज्या वेळेस फिल्टर हा जर मालकाच्या नजर चुकीनं जर फ्लशिंग करायचा राहून गेला, हा फिल्टर जर जाम झाला तर ऑटोमॅटिकली पीआरव्ही आहे तो इथून पाणी रिलीज करू शकतो. तर जे ह्या गावचे जे काय दुकानदार आहेत तर त्यांना आपण विचारू की काम या ठिकाणी कसं झालं. एक नंबर काम झालेलं आहे या ठिकाणी. आणि तुम्ही जर असंच काम करत राहिलात तर येथील शेतकऱ्यांचं, आमच्या येथील शेतकऱ्यांचं नक्कीच फायदा होईल. व्यवस्थित गायडन्स जर तुमच्याकडून झाला तर अतिउत्तमच आहे शेतकऱ्यांसाठी. नक्कीच नक्कीच साहेब की आपण मिळून जाय व्यवस्थितरित्या काम करू. यापुढे शेतकरी बांधवांचा 100% आपल्याकडून फायदा होईल, अशा काही गोष्टी करू.